मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे आपल्या ट्रिपचा सेकंड डे. सो वी आर रेडी. आणि आता झाले आहे बघा 6:30, अजून 5 मिनटं बाकी आहेत. आणि आम्ही पूर्ण रेडी आहोत जाण्यासाठी. माझा लुक पण दाखवते तुम्हाला. मी ऑलमोस्ट निघाल्यावर ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. हे बघा मी घातलेला आहे हा शॉर्ट ड्रेस, माझी पर्स आणि माझ्या नेहमीप्रमाणेची बॅग. सो त्विषा तर रेडी होऊन खाली पण गेलेली आहे. सो आपण पण जाऊया आता. खूप मस्त. हे बघा आमचा रूम होता तसा आम्ही आता एकदम क्लिअर. हे त्विषा खात होते, त्विषाला भरवत होतो. चला आमच्या यानं रूमच्या समोरचा व्ह्यू बघा किती मस्त वाटते. मॉर्निंगचा सकाळचा 6:30चा खूप छान आणि एकदम मस्त वाटते. हा होता आपला हॉटेल. सो वी आर रेडी टू गोईंग. सो चला आपण आता निघूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो आता आम्ही निघालेलो आहोत. ही बघा त्विचू, सातू दादा कुठे? सातू दादा कुठं कुठं? असं आहे का? लक्ष्मी बहिणी चला हो. आता हे ड्राईव्ह करतात पूर्ण फॉर्म पकडलाय. काहीच दिसत नाहीये. बघू शकता व्ह्यू किती मस्त वाटते. एकदमच काल सारखं निघलो असं 4 वाजता 4:30 वाजता. लक्ष्मण एक तरफ सीता, बीच राम जी की निकली सवारी, राम जी की लीला न्यारी न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला. बघापासून मी तर काय बोललीच नाही. बघ मला व्ह्यूज वगैरे दाखवले असतील पण यायला आहे ना मला ट्रॅव्हलिंगमध्ये एवढा कंटाळा आला की बस एवढा ट्रॅव्हलिंगमध्ये कंटाळा आला ना की मी काही शूटच केलं. आम्ही नाश्त्याला पण मध्ये थांबलो पण कधी सकाळी 9ला
तेव्हा पण काय एवढा हे नाही केलंय. पण आत्ता थांबलो फायनली जेवायला. आता वाजले 1:30. एवढा कंटाळलेलो, भरपूरच जास्त कंटाळलेलं आणि पोरं तर जास्त कंटाळलेली. तशी तू का कंटाळलीस बाबा? भूक लागली. तशीला भूक लागली. सो आता गेल्यावर आता रूमवर पण खूप समय आहे. सो 1 तासाने जेवाची एवढी घाई लागली की सगळ्या वेळेस सुरुवात ही आहे. चिकन बिर्याणी ऑर्डर केल्या 2. ही आलेले म्हणजे चिकन थाली. अजून फिश थाली क्रिस्पी बाकी आहे ना. मी एके साईडला तुशीला भरवते. चम्मच सोडून ती बघ हाताने भरवतो. ती बघा. सो आम्ही आहे ना आता मस्त पैकी रूममध्ये येऊन आहे ना फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि आता चाललेलो आहोत बीचवर. हे बघा मी फुल रेडी आहे. ही बघा त्रिशू कशी दिसते श्यामला झाली. सातू लक्ष्मी सगळे आम्ही आता रेडी झालेलो होतो आणि आम्ही पोहोचाल तिथपर्यंत समजेल. अरे याला सोपा दोघांना आम्ही निघालेलो होतो कोला बीचला जायला आणि ऑलमोस्ट आता पोचूच. पण इथला रस्ता बीच चांगला आहे. बीचचे तर व्ह्यू चांगले आहेत पण रस्ता बघा आज 1.7 किलोमीटर आहे आणि तरी पण 11 मिनिटं दाखवतो. सो आम्ही इथं आता पोचलेलो आहोत सच्चाला. कशी दिसते मी आज? काहीतरी न्यू वेगळा. माझं पूर्ण लुक नंतर दाखवते तुम्हाला. सो आम्ही आता बसलेलो आहोत. चालो ही बघा सगळे असे ॲडजस्टमेंट करून, कारण का इथून पुढे आहे ना त्यांच्याकडे जातात. म्हणजे आपण बाय वॉक डिस्टन्स पण चालू शकतो. पण जरा आम्हाला लेट झाला आणि टाईम पण होईल आणि बोलतात की 45 मिनिट्स तर लागतील 2 किलोमीटर आहे. सो म्हटलं नको आपण याच्याने जाऊया. आणि इथं पर पर्सन आहे ना 100 रुपीज आहे. सो आम्ही ते डिसाईड केलं आणि म्हटलं आता निघूया. सो चलो आम्ही आहे ना निघालेलो आहोत कोला बीचला जाण्याकडे. आणि आम्ही जी गाडी घेतलेली तिकडून मी बोललीच का इकडे ह्यांच्या गाड्या असतात ज्या तिकडे जातो. कारण का आपले प्रायव्हेट व्हेकल्स न्यायचे बोलले म्हणजे आम्ही एवढं म्हणजे असं नंतर विचार केला ना की बाबा बरी आपण आपली गाडी का रोड एवढा खराब आणि असं म्हणजे ॲडव्हेंचर रोड करतो ना आपण. म्हणजे ऑफ रूट प्रॉपर ऑफ रूट कसं असतं म्हणजे डेंजर एकदमच डेंजर. म्हणजे इकडून अशी होतो तिकडून अशी होतो आणि पूर्ण जंगल एरिया आहे की आपण चालत जातानाच आणि मुलं असताना तर चालणं इम्पॉसिबल आहे. पूर्ण जंगल एरिया आणि रोड तर मतलब खूपच डेंजर. असं हात नाही पकडलं तर असं वाटतं की आपण पळूनच जाऊ याच्यात. एवढा खराब रोड होता म्हणजे एकदम डेंजरस. सो आमचं एकदम ॲडव्हेंचर ही ट्रिप होती एकदम. तुम्ही बघू शकता आत्ता पण तो कसा रोड आहे. बीच आहे बघा.
एवढ्या लांब आल्याची. बीच आहे ना खरोखर मस्त आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण व्ह्यू एकदम मस्त वाटते. आणि इकडे बॅक साईडला पण पूर्ण मस्त आहे, मस्त वाटते. त्विषा आणि सातू बघा. त्विशू बाबड्या काय करते? हा एक क्रॅब द्या ना आम्हाला, का फिश आहे तुमच्याकडे? किट्टू काय खेळते? फिश बनव मम्माला, फिश बनव ना. वन फिश आहे. आम्ही आहे ना आता आलो हॉटेलला जेवायला आणि तुम्हाला दाखवते. खरोखर खूप मस्त आहे. हा बघा किती मस्त वाटतं, इंटरेस्ट किती छान आहे. आणि माझं पिल्लू आहे की झोपलाय, म्हणजे तुझ्या झोपली तेव्हा किती मस्त वाटते. वाव, व्ह्यू खरोखर खूप मस्त आहे. पूर्ण बघा इथून असं वॉकला वगैरे आहे. पूर्ण ह्या साईडला पण असं मस्त व्ह्यू बनवलेलं आहे. इकडे पण असे फ्लावर्स पण. हे बघा किती मस्त वाटतं. हे बघा किती मस्त आहे. इकडे पण आहे. सो आम्ही जे आता हॉटेलमध्ये आलोत ना, तर खरोखर खूप मस्त आहे व्ह्यूसाठी पण, आणि असं एकदम मस्त वाटतं. आणि इथे आहे लाईव्ह म्युझिक पण आहे. आम्ही एक्झॅक्टली समोर बसलेलो आहोत. खूप मस्त वाटतंय. आणि आमच्या मॅडमची वगैरे पिशू बाबू मिंदू झाली ती ना, पिशाला आली. सो तिला त्यावेळी उठवली पहिले. सो आम्ही आहे ना आता मागितलेले आपले बोंबील फ्राय, बॉम्बे डक आणि मस्तपैकी आपलं थंड. तिची तू पण खाशील ना बाबा. आमचे नेक्स्ट डिश तंदुरी आले पण आणि बोंबील फ्राय मस्त आमची नेक्स्ट डिश आहे बघा, चिकन मसाला आणि रोटी आहे. चिकन मसाला ही काय माहिती नाही पण मस्त टेस्ट लागते. याचं नाव काय आहे का? चिकन मसालाच ना. मस्त आहे पण टेस्ट मस्त आहे. मिरर आहे. मार्केटमध्ये आलं असं बघतो काय काय आहे. मानसीकडे पण आहे. हे चांगलं वाटतं उद्या कलेक्ट करायला. हो त्विषा तुझी बाहेर नको ना जाऊ, बाकी काही कर. त्विषा इथे आतमध्ये. त्रिशू भी कलर है. वगैरे बघते सगळ्यांना. ब्लू कलर आहे. सो आम्ही याला इथून असंच एक बीच बघायला आलेलो एक्झॅक्ट आमच्या हॉटेलच्या समोर. आणि खरोखर मस्त आहे बघा. इथे असं मस्त पार्टी वगैरे चालू आहे. मस्त आहे. एक्झॅक्ट आमच्या हॉटेलच्या समोरचाच व्ह्यू आहे. हा आहे आमच्या हॉटेलचा आणि नाईट व्ह्यू. आणि आमचं हॉटेल खरोखर खूप मस्त आहे. मगाशी तर आपण त्या साईडला गेलेलो, पण आता आपला रूम आहे या साईडला. सो आय विल शो यू. हे बघू शकता तुम्ही पूर्ण किती मस्त वाटते. तर त्या साईडला पण आहे पूर्ण हॉटेलचं हे. आणि इकडे आपले रूम कुठे आहे वगैरे तेही दाखवते ना. पूल इज क्लोज. पूल पण आहे जर का मॉर्निंगसाठी. बघा या साईडला पण आहे पूर्ण असं खूप मोठं आहे. पूल क्लोज. हे
बघा उद्या आपल्या तिथे नाश्ता असेल, ब्रेकफास्ट. हे अशा टाईपचे आहेत ना रूम्स आहेत पूर्ण तिथपर्यंत लास्टपर्यंत. आणि आपला रूम कसा आहे मी हेही दाखवते. बघा या साईडला पण आहे, तिकडे आहे काहीतरी, ते आता आपण नंतर एक्सप्लोर करू. इकडे बरेचसे रूम्स आहेत. या साईडला पण इकडे भरपूर रूम्स आहेत. आणि इकडे आपलं आहे. सो आमचा रूम आहे या साईडला आणि आय थिंक तुम्ही तिकडे चाललेले. चलो हे बघा. सो असं इथे ह्या साईडला आहे आपलं रूम. इकडे आहेत ना म्हणजे असे 2 रूमची सिस्टीम आहे. इकडे आहे आणि आपलं आहे इथे खाली. चलो सो इकडे आहे वॉशरूम. पहिले मी डोअर बंद करून घेतला. आणि इकडे बघा मी आलेच द्यायला पाहिजे होता कारण का आता झालेला आहे रूम आमचा एकदम मेस. सो इथे आहे ना सिटिंग एरिया आहे, आपलं AC TV वगैरे पण आहे पूर्ण. आणि इथे आहे आपण बनवू शकतो त्याच्यात कॉफी, पाणी गरम वगैरे. रूम एकदम मस्त आहे हे बघा. आणि इकडे आहे आपला ड्रेसिंग एरिया. इट्स मी. आणि मी इथे माझं सामान मागाशी खूप घाई आहे तसंच ठेवलेला. आणि इथे हे तुषाने मेकअपचं ओतलेलं. आणि हा आहे आपला रूम. तो आहे तिथे कबड, ती विंडो आणि हे पूर्ण बेड मेसी झाला. मी सकाळी जमलं तर नक्की एक व्ह्यू देईन जो क्लिअर रूम असताना. मी आहे ना आता रूममध्ये आलेलो होतो आणि रूममध्ये आल्यावर आहे ना पहिली गोष्ट म्हणजे फ्रेश वगैरे झालो. आणि एवढ्या कंटाळा आलेलो ना, एवढे दमलेलो ना का मी तर आहे ना मी आणि त्विषा तर लगेच झोपलो. हे तर त्याच्यानंतर बाहेर राऊंड मारायला तरी गेले पण मी आणि त्विषाची बॅटरी पूर्ण डाऊन. आम्ही लगेच झोपलो कारण का खूप दमलेलो. आपल्याला असं वाटतं पण दिवसभर ट्रॅव्हलिंग नंतर आहे ना खूपच जास्त कंटाळा येतो. आणि आज तर आमची आहे ना खूपच जास्त ट्रॅव्हलिंग झाली. सकाळी एकतर 6:30ला निघालो. त्याच्यानंतर आम्हाला इकडे गोव्याला म्हणजे साऊथ गोव्याला पोचायलाच आम्हाला 2 वाजले. त्याच्यानंतर आम्ही लगेच रेडी होऊन आम्ही आहे ना बीचवर जायलासाठी निघालो. आणि मग त्यामध्ये आहे ना बिलकुलच आराम नाही किंवा काही नाही. आणि बीचवरून आल्यावर तशीच हॉटेलमध्ये गेलो जेवायला. आणि तिथून परत जो आमच्या हॉटेलच्या समोरचा बीच होता तिथे गेलेलो. मग येतानाच आम्हाला वाजलेलं म्हणजे खूप लेट झालेला. त्याच्यामुळे आल्या ना मी आणि तुषार लगेच झोपलो. सो तुम्ही बघितलातच आमचा आजचा पूर्ण दिवस कसा गेलेला आहे, कसं मस्त आहे एकदम. आणि तुषाने बीचवर आहे ना खूप एन्जॉय केला, तुषाने आणि सातूनी. सो तुम्ही पिक्चर्स त्याचे फोटोज बघतच आहात. म्हणून आता आहे ना आपल्या या ब्लॉगची एंड मी इथेच करते. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला आमचेच गोव्याचे व्हिडिओज फोटोज कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय अँड गुड नाईट.